हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आणि हे तुम्ही पाहू शकता, इथं मी ना सगळ्या मिश्र पिठांचं मिळून ना अशी चपाती तयार केली आहे. तिखट मिठाची चपाती म्हणू शकता किंवा काही तुम्ही याला नाव देऊ शकता. तर मुलांच्या पोटामध्ये जास्तीत जास्त भाज्या जाण्यासाठी म्हणून हा मी इथं जुगाड केलेला आहे. आणि अतिशय सुंदर असे इथं हे तिखट मिठाच्या पुऱ्या चपात्या होतात तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप नाचणी, अर्धा कप बाजरीचं पीठ, 2 चमचे बेसन, लसूण, मिरची आणि अद्रक ह्याची पेस्ट, हळद, मीठ, दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर. दुधी भोपळ्याच्या ऐवजी तुमच्या घरात असतील नसतील तेवढ्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. आणि हे असं छान असं मिक्स करून ह्याचा ना गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपल्या चॅनेलवरती भरपूर सारे असे पराठ्यांचे प्रकार आहेत जे मी तयार करून दाखवलेले आहेत. अगदी आपण पातीच्या कांद्याचा पराठासुद्धा इथं आपण तयार केलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनेलवर जावा आणि नक्की पाहू शकताय आणि त्या पद्धतीनं तुम्ही पराठे तयार करू शकताय. अतिशय सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्येच आपण हे सगळे पराठे तयार करू शकतो. किंवा चपाती म्हणा किंवा तुम्ही अगदी फुलकेसुद्धा म्हणू शकता याला. अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो. आणि हे सगळं पीठ मळून घेतल्यानंतर एक 20 मिनटं मी त्याला रेस्ट करून दिली आणि त्याच्यानंतर असे छोटे छोटे गोळे तयार करून त्याची चपाती तयार करून घेतलेली आहे. भले ही चपाती इथं थोडीशी तुम्हाला मोडलेली दिसती आहे. रेग्युलर जशा चपात्या तयार करतो त्या पद्धतीनं तुम्ही इथं ह्या चपात्या तयार करून घ्या ह्या अशा. आणि तुम्हाला ही जी चपाती आहे ना, ही नंतर ज्यावेळेला तुम्ही समोर व्हिडिओ बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की थोडीशी ओबडधोबड अशी लाटली गेलेली आहे, पण काय फरक पडत नाही. शेवटी कशी बनवली हेच सगळ्यात जास्त. आणि नंतरच्या ज्या आलेल्या आहेत ना चपात्या, त्या अतिशय छान अशा गोल अशा गरगरीत आलेल्या आहेत. तवा आधीच गरम करत ठेवलेला होता आणि याच्यावरती तूप लावून छान पद्धतीनं असं हे सगळ्या ज्या चपात्या आहेत ह्या भाजून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही कसं भाजताना याच्यावरती त्याची टेस्ट अवलंबून असते. इथं मी तूप वापरलेलं नाही आहे, इथं मी तेल वापरलेलं आहे. पण जर तुम्ही तूप जर वापरणार असाल तर एकदम बेस्टच पद्धतीनं हे सगळे चपात्या आहेत ना ह्या तयार होऊ शकतात. गॅस मीडियम ठेवायचा आणि त्या पद्धतीनं तुम्ही चपाती लाटू शकता. जास्त डाग पाडू शकता किंवा नाही पाडलेत, पण लक्षात ठेवा चपाती ही आतून भाजली गेली पाहिजे. ही अशी या पद्धतीनं आपण चपाती जी आहे ना ती भाजून घेणार आहोत. आणि बाकीच्याही मी इथं चपात्या तयार केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला पुढं दाखवते. परत असं नको ना की ह्याचा आकारच असा आला आहे किंवा ही अशीच तयार झालेली आहे. तुम्ही याला काहीही नाव देऊ शकता. मला जे वाटलं, घरामध्ये जी पिठं उपलब्ध होती, ज्या भाज्या होत्या, ज्या म्हणजे असं थोड्या शिल्लक राहिलेल्या होत्या आणि जाऊन बाजारातून नवीन भाज्या आणायच्या होत्या त्याच्यासाठी म्हणून मग मी ज्या उरलेल्या भाज्यांमध्येच मी अशा पद्धतीच्या तिखट मिठाच्या चपात्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत आपलं हे जे चॅनेल आहे हे पोहोचू दे. शेअर नक्की करा. आणि इथं बघा, ह्या अशा छान गोल गरगरीत अशा मी चपात्या तयार केलेल्या आहेत. परंतु काय माहिती, तुम्हाला दाखवतानाच ती तशी तयार झालेली आहे. तर जाऊ दे, तुम्ही त्याला इग्नोर करा. आणि ह्या अशा बनवून नक्की बनवा. आणि पाहू शकता याच्यामध्ये नाचणी वगैरे असल्यामुळे खूपच पौष्टिक अशा झालेल्या आहेत. तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना.